गाईचं की म्हशीचं दूध फायदेशीर? तुम्ही सुद्धा संभ्रमात पडलात ना? आजचा व्हिडिओ हा याच संदर्भात आहे की शरीरासाठी गाईचं की म्हशीचं दूध फायदेशीर ठरतं. दूध हे सुपर फूड मानलं जातं. दुधात अनेक पोषक घटक आढळतात. यामुळे तज्ज्ञ कायमच दूध पिण्याचा सल्ला देतात. अनेक जणांना सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपताना दूध पिण्याची सवय असते. दुधात आढळणारे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. बहुतांश लोक केवळ गाय आणि म्हशीचं दूध पितात. बरेच जण म्हशीचं दूध पिण्याचा सल्ला देतात तर काही गाईचं दूध. पण नक्की कोणाचं फायदेशीर? चला जाणून घेऊयात. गाईचं दूध म्हशीच्या दुधापेक्षा पचनास हलकं आणि लो फॅट्स युक्त असतं. गाईचं दूध पचनास हलकं असल्याने लहान मुलांना आपण ते प्यायला देतो. पण जर म्हशीच्या दुधाचा विचार केल्यास म्हशीचं दूध मलईदार आणि जाडसर असतं. त्यामुळे म्हशीच्या दुधाचा वापर चीज, कुल्फी, दही, तूप बनवण्यासाठी केला जातो. साधारणतः गाईचं दूध 1 ते 2 दिवसातच प्यावं लागतं, तर म्हशीचं दूध बरेच दिवस साठवून ठेवता येतं. जर आता आपण दोन्ही दुधामध्ये असलेल्या घटकांचा विचार केल्यास म्हशीच्या दुधात जास्त प्रोटीन्स असतात. यात कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम आढळतं. यासह यात जास्त फॅट्स असल्याने म्हशीच्या दुधात जास्त कॅलरी असते, तर गाईच्या दुधात पाण्याचं प्रमाण अधिक असतं. आता जाणून घेऊयात पोषणाच्या दृष्टीने विचार केल्यास गाईचं की म्हशीचं दूध फायदेशीर. फॅट्स: गाईच्या दुधात म्हशीच्या दुधापेक्षा कमी फॅट्स असतात. त्यामुळे गाईच्या दुधापेक्षा म्हशीचं दूध अधिक जाड असतं. गाईच्या दुधात 3 ते 4% तर म्हशीच्या दुधात 7 ते 8% फॅट्स आढळतात. कोलेस्ट्रॉल: म्हशीच्या दुधात कोलेस्ट्रॉल कमी असतं, म्हणून PCOD, हाय ब्लड प्रेशर सारख्या समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी ते फायद्याचं मानलं जातं. प्रोटीन्स: म्हशीच्या दुधात गाईच्या दुधापेक्षा 10 ते 11% प्रोटीन्स असतात. प्रोटीन्स जास्त प्रमाणात असल्याने लहान मुलांना आणि वृद्ध व्यक्तींना म्हशीचं दूध पिण्याचा सल्ला दिला जात नाही, कारण ते पचण्यासही जड असतं. कॅलरीचा विचार केल्यास म्हशीच्या दुधात जास्त कॅलरी असतात, कारण त्यात प्रोटीन्स आणि फॅट्सचं प्रमाण जास्त असतं. 1 कप म्हशीच्या दुधात 237 कॅलरी तर 1 कप गाईच्या दुधात 148 कॅलरीज असतात. त्यामुळेच या सर्व गोष्टींचा विचार केल्यास दोन्ही दूध शरीरासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे दूध तुम्ही तुमच्या गरजेनुसार प्यायला हवं.